नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दिवाळीतील पाडव्याविषयी संपूर्ण माहिती सांगणार आहे. पण त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका. आश्विन अमावास्येला लक्ष्मीपूजन झाल्यानंतर कार्तिक शुद्ध प्रतिपदेला बलिप्रतिपदा हा दिवस सकाळी पाडवा म्हणून साजरा केला जातो. कार्तिक शुद्ध प्रतिपदा हा दिवस बलिप्रतिपदा म्हणून पुराणातील बळीराजाच्या स्मरणात साजरा होतो. 3.5 मुहूर्तांपैकी एक असा हा दिवस अतिशय शुभ मानला जातो. अक्षय तृतीया, गुढीपाडवा, विजयादशमी म्हणजेच दसरा हे पूर्ण मुहूर्त असून दिवाळी पाडवा हा अर्धा मुहूर्त आहे. या दिवशी सोने खरेदी करण्यास प्राधान्य दिले जाते. सुवासिनींकडून पतीला औक्षण केले जाते. व्यापाऱ्यांसाठी वर्षाचा प्रारंभ असे अनेक बाजूने या दिवसाचे महत्त्व अधोरेखित केले जाते. हा दिवस शुभ मानल्यामुळे विवाहासारखे मंगल कार्य या दिवशी आवर्जून केले जातात. पाडव्याला पंचरंगी रांगोळीने बली आणि त्याची पत्नी विंध्यावली यांचे चित्र काढून त्यांची पूजा केली जाते. इडापिडा टळो आणि बळीचे राजे येवो अशी प्रार्थना या दिवशी केली जाते. त्यानंतर बळीपित्यार्थ दीपोत्सवी केला जातो. या दिवशी वस्त्रांचे दान करतात. वस्त्रांचे दान केल्यामुळे दान करणाऱ्या व्यक्तीवर बलीची कृपा होऊन त्याच्या घरात भरभराट राहते असे म्हटले जाते. नवविवाहित दाम्पत्य हा दिवस पत्नीच्या माहेरी साजरा करतात. त्याचा उल्लेख दिवाळ सण असा केला जातो. या निमित्ताने जावायला आहेर दिला जातो. घरोघरी सायंकाळी पाटाभोवती रांगोळी काढून पती पत्नीला औक्षण करते. पुरुष हे शिवाचे आणि स्त्री हे दुर्गादेवीचे प्रतीक आहे. औक्षण केल्यामुळे पती पत्नी या दोघांनाही आध्यात्मिक स्तरावर लाभ होतो. पती आणि पत्नीमधील प्रेम, आदर, निष्ठा याची प्रचिती यातून बघायला मिळते. एकमेकांना भेटवस्तू देऊन संबंध दृढ करण्याचे संस्कार म्हणजे पाडव्याची ओवाळणी आणि त्यानिमित्त आदरभाव वाढवणे. पती पत्नीचे औक्षण करून त्याचे निरोगी स्वास्थ्य व दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर ओवाळताना काही खास गोष्टींची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. साधारणतः ओवाळणी करताना सोने, चांदी या धातूंपासून बनवलेल्या वस्तूंचा वापर करतो. मात्र पाडव्याची ओवाळणी ही केवळ सुपारीने करायची असते. ओवाळणीनंतरचा आणि आधीचा 15 ते 20 मिनिटाचा काळ पती पत्नींनी दोघांनी एकत्र राहणे गरजेचे आहे. ओवाळणीनंतर गोडाधोडाचे जेवण पतीला खाऊ घालावे. या दिवसापासून विक्रम संवत्सराचा प्रारंभ होत असल्याने व्यापाराचे नवे वर्ष याच दिवशी सुरू होते. आर्थिक हिशोबाच्या दृष्टीने व्यापारी लोक दिवाळीतील पाडवा ही नववर्षाची सुरुवात मानतात. लक्ष्मी प्राप्तीसाठी नवीन वह्यांचे पूजन करून व्यापारी लोक वर्षाचा प्रारंभ करतात. व्यापारी लोकांच्या जमा खर्चाच्या नवीन वह्या या दिवशी सुरू होतात. नवीन वह्या सुरू करण्यापूर्वी वह्यांना हळद, कुंकू, गंध, फूल, अक्षता वाहून पूजा करतात. व्यापारी या दिवशी मुहूर्ताने व्यवहार सुद्धा करतात. या दिवशी लोक नवीन कपडे परिधान करून सर्व दिवस आनंदात घालवितात. या दिवशी गोवर्धन पूजा करण्याची देखील प्रथा आहे. त्यासाठी शेणाचा पर्वत करून त्यावर दुर्वा आणि फुले खोसतात. गाई बैलांच्या शिंगांना रंग लावून व त्यांच्या गळ्यात माळा घालून त्यांना सजवतात. मस्त बैल व चपळ कालवडी यांची मिरवणूक काढतात. गोवर्धन पूजनाने एक प्रकारे गोपाळांची प्रतिपाळ करणाऱ्या गोवर्धन रूपी भगवान श्रीकृष्णाचे पूजन केले जाते. त्यामुळे पूजकाला भगवान श्रीकृष्णाची कृपा प्राप्त होते. गोवर्धन पूजनामुळे सद्गुणांचे संवर्धन होते. पूर्वी गावागावांमध्ये बलिप्रतिपदेच्या दिवशी अन्नकूट घालण्याची प्रथा पाळली जात असे. या सोहळ्यामध्ये गावातील सर्व लोक आपापल्या घरातून एक एक पदार्थ घेऊन मंदिरात एकत्र येत असत. ते सर्व पदार्थ देवासमोर ठेवून नैवेद्य दाखवला जाई. मग गावकरी सहभोजन करत असत. या प्रथेच्या पालनातून सामाजिक एकात्मकता, बंधुभाव वाढीस लागावा असा या सोहळ्यामागील उद्देश होता. बलिप्रतिपदा साजरी करण्यामागे कथा अशी की अत्यंत दानशूर परंतु दान कोणाला द्यावे याची जाण नसलेल्या बळीराजाला भगवान श्रीकृष्णाने वामन अवतार करून पाताळात धाडल्याचा हा दिवस. पृथ्वी तलावावर दीपावली साजरी केली जाण्यामागे देखील या घटनेचा प्रमुख आधार आहे. बळीराजा हा अत्यंत दानशूर होता. आपल्या प्रजेवर त्याचे खूप प्रेम होते. प्रजेच्या सुखासाठी तो सदैव दक्ष असे. दारी येणाऱ्या प्रत्येक माणसाला जे मागेल ते दान तो द्यायला देत असे. दान देणे हा गुण आहे, पण गुणाचा अतिरेक हा दोषच असतो. कोणाला काय, केव्हा आणि कुठे द्यावे याचा निश्चित विचार आहे आणि तो शास्त्रात आणि गीतेत सांगितला आहे. सत्पात्री दान द्यावे, अपात्री देऊ नये. अपात्री माणसाच्या हाती संपत्ती गेल्याने ते गर्विष्ठ होऊन वाटेल तसे वागू लागतात. बळीराजा कोणालाही केव्हाही जे मागेल ते देत असे. तेव्हा भगवान श्री विष्णूने वामन अवतार घेतला. वामनाने बळीराजाकडे जाऊन भिक्षा मागितल्यावर त्याने विचारले काय हवे, तेव्हा वामनाने त्रिपाद भूमिदान मागितले. वामन कोण आहे आणि या दानामुळे काय होणार? त्रिपाद भूमी वामनाला दान दिली. त्याबरोबर वामनाने विराट रूप धारण करून एका पावलाने सर्व पृथ्वी व्यापून टाकली. दुसऱ्या पावलाने अंतरिक्ष व्यापले आणि तिसरा पाऊल त्याने कुठे ठेवू असे बळीराजास विचारले असता त्यावर बळीराजा म्हणाले, तिसरे पाऊल माझ्या मस्तकावर ठेवा. तेव्हा तिसरे पाऊल त्याच्या मस्तकावर ठेवून बळीराजाला पाताळात घालवायचे असे ठरवून वामनाने तुला काही वर मागवायचे असेल तर माग असे त्याला सांगितले. तेव्हा बलिराजाने वर मागितला, आता पृथ्वीवरील माझे सर्व राज्य संपणार आहे आणि आपण मला पाताळात घालविणार आहात. तेव्हा 3 पावले टाकण्याने जे सर्व घडले ते पृथ्वीवर प्रतिवर्षी 3 दिवस तरी माझे राज्य म्हणून ओळखले जावे. प्रभू यमापिर्त्यात दीपदान करणाऱ्याला यमयत्ना होऊ नये, त्याला अपमृत्यू येऊ नये आणि त्याच्या घरी लक्ष्मीने निरंतर वास करावा. ते 3 दिवस म्हणजे अश्विन कृष्ण चतुर्दशी, अश्विन अमावस्या आणि कार्तिक शुद्ध प्रतिपदा याला बलिराज्य असे म्हणतात.
त्याच वेळी बळीची भक्ती आणि दातृत्व यामुळे प्रसन्न होऊन त्याला या कार्तिक शुक्ल प्रतिपदेला लोक तुझी पूजा करतील, तसेच ही तिथी तुझ्या नावाने ओळखली जाईल असे सांगून भगवंताने त्याचा निस्सीम भक्त जरी असुर असला तरी त्याचा मान राखून त्याला हा आशीर्वाद दिलेला आहे. गर्विष्ठ झाला तरी सत्वशील दानशूर बळीराजाला पाताळ लोकाचे राज्य बहाल केले आणि वर दिला कार्तिक प्रतिपदेला लोक तुझ्या दानशूरतेची क्षमाशीलतेची पूजा करतील. यावरून भगवंताची तत्वनिष्ठा, भक्तवत्सलता आणि दातृत्व हे गुण प्रकर्षाने दिसून येतात. बली प्रतिपदेला बलीची पूजा करतात. बलीने राक्षकुळात जन्म घेऊ नये, त्याच्या पुण्याईने त्याच्यावर वामनदेवाची कृपा झाली. त्याने ईश्वरी कार्य समजून जनतेची सेवा केली. तो सात्विक कृतीचा आणि दानी राजा होता. प्रत्येक मानव हा प्रारंभी अज्ञानी असल्यामुळे त्याच्या हातून वाईट कृत्य घडत असतात, परंतु ज्ञान आणि ईश्वरी कृपा यामुळे तो देवत्वाला पोहोचू शकतो. हे या उदाहरणावरून दिसून येते. अशा निर्भयतेने सत्कर्माचे पालन केल्यावर त्याला मृत्यूभय राहतच नाही. यम सुद्धा त्याचा मित्र आणि बंधू होतो. या दिवशी भगवंताने वामन अवतारात दाखवून दिले की भगवंत हा सर्वस्व अर्पण करण्याचा दास सुद्धा होण्याची सिद्धता ठेवतो. 3.5 मुहूर्ताचे वलय आहे. उत्तम दिनाचे महात्म्य आहे. सुखद ठरो हा छान पाडवा, त्यात असू दे अविटा गोडवा शुभ पाडवा. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दिवाळीतील पाडव्याविषयी संपूर्ण माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे. कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.